जय हिंद भावांनो बघा, कालचा बी मी अपडेट द्यायला नाही कारण काल बिझी होतो. माझा बी ग्राउंड झाला आहे काल, त्याच्यामुळं कुठं अपडेट देणं झालं बी नाही. लाईव्ह बी घेणार होतो मी. सगळे अधिकारी आणि सगळे जवान होते, त्यांच्यासमोर घेणं आणि त्यांच्या डोळ्यासमोर येणं कशाला म्हणलं, त्यासाठी काही घ्यायला नाही. आणि आज घेऊन आलो आहे भावांनो अपडेट मी, ठीक आहे. आणि आजचे जर रनिंग 5-10ची लाईव्ह रनिंग मी केलेली आहे बघा. ती व्हिडिओ मी संध्याकाळपर्यंत किंवा उद्या बी झालं तर अपडेट करीन भावांनो. आणि माझा मेडिकलचा काय झाला काय नाही मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझा आज 5-10ला मेडिकल झाला आहे, 4-10ला ग्राउंड झाला होता, ठीक आहे. तर बघा आज नाशिकचं बघा 5-10चं, ठीक आहे. बघा नाशिकचं अपडेट आहे आज 5-10ची आपल्याकडे, की आज त्या ठिकाणी 140 कॅन्डिडेट येत आहेत नाशिकला, ठीक आहे. नाशिकला 140, त्या ठिकाणी ॲब्सेंट कॅन्डिडेट 34 आहेत. त्या ठिकाणी प्रेझेंट ज्या ठिकाणी उपस्थिती जी होती नाशिकला ती 106 पोरांची उपस्थिती होती भावांनो. 106ची. थोडा आवाज कमी येईल भावांनो कारण मी CRPF सेंटरच्या जरा बाहेर आलो आहे. पोर वगैरे बसले, जास्त आवाज नाही आले तर समजून घ्या थोडं. आणि बघा हाईट फेल झालेत त्या ठिकाणी 4 नाशिकला, आणि चेस्ट फेल खूप फेल झालेत भावांनो. 34 खूप फेल झालेले आहेत, ठीक आहे. 34 पोरं फेल झालेले आहेत नाशिकला. आणि ऑल कॅन्डिडेट जी फिजिकल आहेत ते देण्यासाठी गेले आहेत ते 68 कॅन्डिडेटांनी फिजिकल दिलेले आहेत. त्या ठिकाणी रनिंग फेल कॅन्डिडेट झालेले आहेत 16 कॅन्डिडेट रनिंग फेल, आणि रनिंग पास म्हणजे ज्यांचं मेडिकल होणार आहे ते 52 आहेत भावांनो. बघा भावांनो, हे आहे नाशिकचं अपडेट, ठीक आहे. नाशिकला खूप चेस्ट बघा भावांनो, एकतर D सर्टिफिकेट आहे मराठासाठी, ठीक आहे. मराठा कॅन्डिडेटसाठी D सर्टिफिकेट आहे, त्यामध्ये तुम्हाला सूट देत आहेत. त्या सूट देऊन बी भावांनो 78-86 जर बसत नसेल तर भावांनो ते मग एकदाच इथे ह्या ठिकाणी पुण्यात तर लई कडक आहे भावांनो. पुण्यात तर एकदा असं तुमचं नॉर्मल चेक करतात, जर 77 असं जर आली छाती कच मग तो अधिकारीवरनं येतोयच, लगेच लावतोयच दाव वडल्याने वडतंय भावांनो, मग लई कडक करताय, ठीक आहे. त्याच्याने होईल तितकं एकदाच उभारायचा प्रयत्न करा, जशी आहे त्याची फुगवून, ठीक आहे. तर बघा आता पुढचं तुम्हाला देतो अपडेट. बघा पुढचं आहे पुण्याची, म्हणजे आजची अपडेट आहे पुण्याची भावांनो. जे आत्ता आमच्या समोर ज्यांचं डॉक्युमेंट झालेलं आहे ते पोरं आहेत. त्या ठिकाणी बघा 82 कॅन्डिडेट आले होते भावांनो. आणि भावांनो या ठिकाणी माझा एक मित्र होता, त्याला 140 मार्क होते भावांनो. तो 36 फेल झालेला आहे आज, ठीक आहे. 140 मार्क होते, तो 36 फेल झालेला आहे. आणि हाईट आणि चेस्टमध्ये 21 जण बाहेर आहेत आज बघा. हाईटमध्ये 2-3 राहिले असतील भावांनो या ठिकाणी फेल. जास्त करून पुण्यात पण छातीतले फेल होत आहेत बघा. ज्याची छाती एकदा मी पुण्याचं अपडेट सांगतो कारण मी आता स्वतः त्या ठिकाणी दिलेलं आहे, बघितलेलं आहे, ठीक आहे. लाईव्ह आहे मी आता या सध्यात. पुण्यात तुम्ही काय करा, जितकं होईल तितकं नाव उभारतानाच नॉर्मल जेव्हा छाती मोजता येतो, ठीक आहे. 78-80 जी काय ओपन असेल तर 80 आणि D सर्टिफिकेट असेल तर 78 जेव्हा मोजतं ना, तो बिंदासपणे असं उभा राहा, छाती जरा बाहेर काढून जरा फुगल्याने करून बिंदास उभा राहा. एकदा तुमची छाती तसं बसू द्या, कसं एक नॉर्मल बसू द्या छाती तुमची. आणि पुन्हा जर त्यानं फुगवून किती बी तुम्ही फुगवा, 3-4 बी 5 बी फुगत असेल ना, तो तुमची छाती बसवणार म्हणजे 100% बसवणार. आणि जर तुम्ही असं उभारला जो म्हटल्यावर ना, तर तुमचं काही होणार नाही. मग असं वडतंच त्यानं, डायरेक्ट असं वडून असं इकडंच करून टाकतं, मग तुमचं उपयोगच होत नाही मग बघा. त्यासाठी म्हणतं होईल तितकं ना जोरात उभं राहायचं, एकदम टाईटमध्ये उभं राहायचं, मोज मारायचं छाती व्यवस्थित मोज. छाती कोण म्हणतं निप्पलच्या खालून वरून लईच खालून घेतात ते. मी जेव्हा 3 तारखेला सकाळी 9ला मी सेंटरवर इथं आलतो, तर माझी एवढी छातीचा मुलगा बाहेर येऊन मला स्वतः म्हणलेला आहे की या ठिकाणी छातीची लई कडक आहे भावा, लई आहे, उगं चालू असं चालू. आणि मी गेल्या बाहेर नाशिकला ग्राउंड दिलं तो इथं उगं चालू असं तसं. भावानो तसं काही प्रकार नाही की निप्पलच्या खालून वर ज्या ठिकाणी मोजायचं आहे त्या ठिकाणी ते मोजत आहेत, ठीक आहे. आणि छाती व्यवस्थित मोजत आहेत असं नाही, फक्त का नाही जे स्टार्टला का नाही व्यवस्थित उभा राहावा, ठीक आहे. नॉर्मल घेत आहेत काही टेन्शन नाही, आणि फक्त व्यवस्थित तुमच्यावर डिपेंड आहे बघा तुम्ही पास का नापास, ठीक आहे. तुम्ही अगर मान लिया तो हार वरना जीत आहे, हे धरून चला भावानं. बी पॉझिटिव्ह राहा, बिंदास राहा. बी पॉझिटिव्ह तुमचा कसला का प्रॉब्लेम नाही ना, बी पॉझिटिव्ह राहा, तो 100% क्लिअर होणार म्हणजे क्लिअर होणार. तो मेडिकल असो फिजिकल असो काय असो, ठीक आहे. आणि ऑल कॅन्डिडेट फिजिकल दिलेले आहेत बघा. पुण्याला 61 जणांनी फिजिकल दिलेले आहेत, आणि रनिंग फेल झाले आहेत 19 आज. आणि रनिंगचा पास कॅन्डिडेट आहे 42 बघा. 42चा आहे, आम्हाला 51 होता आमचा भावांनो, आज 42चा आहे भावांनो.
बघा भावांनो, तरी इतकं आहे पुण्यात. आणि पुण्यात सांगतो रनिंगला भावांनो, मी सांगतो माझी स्वतःची हाल सांगतो भावांनो. माझी एका डाव्याकडच्या बुटाची पहिल्या राऊंडचा 200 मीटर जायपर्यंत पूर्ण लेस निघालती, लेस बुटाची पूर्ण बूट बाहेर निघतंय का असं व्हालतं मला. तरी पण भावांनो 23 मिनिट 9 सेकंदमध्ये माझा टायमिंग आलेला आहे. माझा गावाकडं तर एवढा आला नाही, त्यापेक्षा जास्तच येत होता, पण इथं आलेला आहे. धीर सोडू नका भावांनो. खूप मनात माझ्या तर का नाही असं मधून जाऊ का, कुठून कसं जाऊ का, थांबू का, लेस तर भांजीपर्यंत थांबू का, असं व्हायचं बा. पण थांबू नका, तुम्ही स्टेप बारीक करा, तुम्ही स्टेप बारीक करा, याचा काही फरक तुमच्या रनिंगवर पडणार नाही. तो पुढं गेले मागं गेले, त्यानं जर 16 मिनिटात बी जर मारला, तुम्ही जर 23 मिनिट 56 सेकंद 57 सेकंदमध्ये बी आला, तर तुम्हाला आणि त्याला काहीच फरक नाही. तो बी रनिंग पास कॅन्डिडेट म्हणणार आहेत, तुम्हाला बी तेवढंच मान देणार आहे ते, ठीक आहे. ते त्यासाठी जास्त वाढताना करून दम आलं आहे, पुन्हा गार करू नका असं काय, ठीक. तुमच्या हिशोबानं तुम्ही चला. आणि फक्त माझं एकच आहे की तुम्ही थांबू नका कुठंच. आमच्या बॅचला एक मुलगा होता, त्याला आज टॅटूमुळं रिमेडिकल भेटलेला आहे बघा. टॅटू जर असला की रिमेडिकल फिक्स आहे समजा, आणि तोच 6 जागी थांबलेला आहे भावानं, 6 जागी. आम्ही दोघं अजिंक्य तारामध्ये एकदा एका ठिकाणीच राहिलो केलो त्या ठिकाणी, आणि सकाळी उठून रनिंगला बी एकदाच गेलो. तो 6 ठिकाणी मी तो बी मला म्हणत होता सावकाश जाऊ. म्हणलं जाऊ, पर थांबायचं नाही, चालायचं म्हणलं उगं सावकाश. तो बी सांभाळला होता. हा थोडंफार चढ आहे, आणि बाकी उतारीत काय की काय सांगू नका, उतारच आहे. स्टार्टिंगला कोण म्हणतंय चढ आहे, अरे चढ स्टार्टिंगला तेवढी चढ नाहीच, निवांत ग्राउंड आहे, काही टेन्शन नाही. तर बघा पुढचं बघा, आता मेडिकल अपडेट देतो मी पुण्याची, ठीक आहे. आता मेडिकल अपडेट घ्या पुण्याची, हा घ्या पुणे घ्या अपडेट मेडिकलची 4-10, आणि आमची अपडेट घ्या. 3 ग्रुप करत आहेत भावानं, 3 डॉक्टर आहेत पुण्यात, ठीक आहे. फर्स्ट सेकंड आणि थर्ड 3 डॉक्टर करण्यात आलेले आहेत पुण्यात. आणि बघा टोटल जी कॅन्डिडेट होते, जी आम्ही रनिंग पास केले ती 51 पोरं होते भावांनो, ठीक आहे. 51मधले जी डॉक्युमेंट सर्कल डेटचे नव्हते, त्यासाठी 9 जणांना पाठवले भावांनो. पाठवले म्हणजे कसं आहे, ते आता बी सध्या आहेत आत, किंवा आता गेले असतील. त्यांचं कधी होईल काय आम्हाला माहीत नाही. पर ते जे आहेत का नाही, त्यांचे डी सर्टिफिकेट कोण काय केलं, डी सर्टिफिकेट नाही म्हणून तिथं काय म्हणतात माझ्या तळेगावला, फिजिकल जेव्हा तुम्ही हाईटच्या ती करताय, SC-BC असलं की जोडव, आणि EWSमध्ये मराठा बी जर मेन्शन असली की जोडव म्हणतात, तिथं जोडवतात. पण इथं डॉक्युमेंटला जी SSC व काय ती ॲनालिस्ट म्हणून काय सर्टिफिकेट आहे बघा डीचा, ते सर्टिफिकेट घेतल्याशिवाय तुमचं इथं पुढं तुम्हाला मेडिकलला ढकलणारच नाही, ते इथंच बसून घेतात. त्याच्यात 9 निघालेत, आणि एकाचं नाव मिस्टेक वगैरे होता बघा. 2-3 ह्यातले बाहेर बी गेलेत, चक आऊट आहेत बाहेर, चक. बाकीचे काय ते डॉक्युमेंट ही ते क्लिअर झाले नाही झाले ते आपल्याला माहीत नाही. आणि टोटलची कॅन्डिडेट आज मेडिकलला, आणि एक पठ्ठ्या वाघ आज मेडिकलला ॲब्सेंट आहे बघा. ह्या 9मधले म्हणजे 8चं जर क्लिअर बी झालं असेल तर एक आलाच नाही आमच्यासोबत मेडिकलला, तो डॉक्युमेंट बी होऊन त्याचा पूर्ण 42 आम्ही होतो. आणि 3 ग्रुप केला होता 3 असल्यामुळं. फर्स्ट ग्रुपला 14 कॅन्डिडेट होते बघा, त्यातून ह्या बिचार फर्स्टचा आहे. आता कोण म्हणत आहे की भावांनो फर्स्टचा डॉक्टर लय भारी आहे ना, थोडं म्हातारसारखं झालेलं आहे, चांगला आहे, महाराष्ट्रात आहे म्हणून चांगले पोरं पास करतो आहे, तसं भावांनो काही विषय नाही बरं का, ही डोक्यातून काढून घ्या. आणि फर्स्ट ग्रुपचा ह्या फर्स्ट ग्रुपमध्ये माझा नंबर नव्हता बरं का, फर्स्ट ग्रुपमध्ये. आणि फिट कॅन्डिडेट आहेत 10, आणि त्यांना अनफिट म्हणजे रिमेडिकल त्यांना दिलं आहे भावांनो. अनफिट म्हणजेच काय, रिमेडिकल दिले चौघांना रिमेडिकल दिले. एकाला बोटाचा आहे, आणि एकाला मणक्याचा आहे, एकाला मानाचा आहे, आणि एकाचा बहुतेक 6x6 आईचा आहे वाटतं आहे डोळ्याचा. असे पॉईंट देत आहे भावांनो या ठिकाणी. जास्त करून पुण्यात बघा डोळ्याचा पॉईंट जास्त देतो आहे. आणि तुम्हाला कुठे इंजुरी वगैरे झाली, पल्स वगैरे काय आहे, पल्सचं असेल तर तुम्ही डायरेक्ट बाहेरच आहेत, असे पॉईंट आहेत. आणि बघा आता दुसऱ्या ग्रुपमध्ये, ह्या बी ग्रुपमध्ये मी नव्हतो. ह्या ग्रुपमध्ये जे रॅपिड ॲक्शन फोर्सची वर्दी घालून होता भाऊ, तो त्याला म्हणतात मधला 2 नंबर ग्रुप, म्हणजे आता काफी जणांना ओळखत असलेली. त्या ठिकाणी बघा त्यानं बी काल जी आहे भावांनो, बघा काल जी आहे त्या ठिकाणी 47मधनं फक्त 17 फीट केले भावांनो. आजचा आकडा लय भारी आहे भावांनो, आज कमीत कमी 21 फीट आहेत. तर कालचं लय बेकार होता, काल तर 17 फीट केले 46-47मधनं मेडिकलला सांगतो आहे. बाकी सगळे रिमेडिकल, आज रिमेडिकल चालू आहे. आजची मी काय जाईल ती जाईल रिमेडिकल. आणि बघा ह्या ठिकाणी रिमेडिकल दिलेलं आहे 5 जणाला. हे ग्रुप दुसराचा आहे. हा बी डॉक्टर लयजण म्हणतात की काल माझं बी डॉक्युमेंट होतं, तर लयजण म्हणाले की लय कडक आहे डॉक्युमेंट, तो
चेस्ट नंबर माझा 63 होता, 63 नंबर आहे. तर मग तो सेकंड डॉक्टरकडे येईल, तो लय कडक आहे असं तसं. पण माझा सेकंडमध्ये बी आला नाही नंबर भावांनो. माझा नंबर आला आहे. थर्ड ग्रुपचे पंजाबी डॉक्टर आहे तो बी कडकच आहे भावांनो. आज सगळ्यात कडक त्याचा आहे बघा. तो फिटच केला मला एक आणि एक मुलगा आहे त्याला फिट केलं आहे भावांनो. दोघालाच आम्हाला फिट केलेलं आहे आणि 12 कॅन्डिडेटांना रिमेडिकल दिलेलं आहे भावांनो. आमच्या ह्याच्यात मी सांगू, आता मी स्वतः होतो तिथं, तर आमच्या इथं जास्त करून एका पोराला तर 3 पॉईंट दिलेले आहेत भावांनो. तर विचार करा तो रिकवर होईल का नाही. ठीक आहे, 3 पॉईंट दिलेले आहेत. कोणाला बोटाचं दिलं आहे, डोळ्याला सगळ्यात जास्त पॉईंट आहेत डोळ्याची. ठीक आहे, 6x6 चार्ट लावून बसतो ना, AOXT ही काय असं म्हणून. एवढं आहे की जरा फास्ट फिरत आहेत ते. ही पटपण सांगावं लागेल आपल्याला. ठीक आहे, कलर बायडनेसमध्ये 1-2 निघालेले आहेत. ठीक आहे, आणि बाकीचे काय असतील ते तुमचे पॉईंटर आहेत. आणि ही समजू नका भावांनो की डॉक्टर ही लय डेंजर आहे. आता हे जर काय 12 रिमेडिकल दिले म्हणताना सगळ्यांना वाटणार लय कडक आहे, लय बेकार आहे डॉक्टर. भावांनो डॉक्टर काहीच नाही. आता तुम्ही जी माझ्यासोबत ही 12 कॅन्डिडेट होते ना, तुम्हाला बी जर म्हणलं ही चक्कर भाऊ ह्याचं म्हणलं, तुम्ही बी म्हणणार भाऊ ही अनफिट आहे. आता मला सांगा, पायाची बोट जर वाकडे असतील तर ते कसं होईल बरं पास मला सांगा. त्याचं नाही होणार पास. त्याला रिमेडिकल दिला आणि हाताचं जे आहे का नाही ते अजून एकाचं वेगळंच होतं जरा हाताचं. त्याला ओळखू येत होतं. आपण स्वतः जर म्हणलं दुसऱ्याला चक्कर म्हणून तो सहित म्हणणार थोडं भाऊ तुझं वाटाले. टॅटू होता, टॅटूला बी काढून ये म्हणलं आहे. सपोर्ट बी करते बरं का ते पंजाबी डॉक्टर, चांगला बी आहे. आणि तुम्हाला जर काहीही अडचण नसेल ना, पंजाबी डॉक्टर लय भारी आहे. लय भारी म्हणजे आता माझा एक्सपिरियन्स म्हणतो भारी आहे चांगला डॉक्टर. ठीक आहे, आणि भावांनो जास्तीत जास्त करून माझा व्हिडिओ ही शेअर करत जावा. 2-4 दिवस झालं आपलं, 2 दिवस झालं व्हिडिओ आलं नाही. उद्या रविवार सुट्टी आहे. मी आजची रिमेडिकलची अपडेट जी आज चालू आहे त्याची उद्या देईन. ठीक आहे, आणि जे रनिंगचा बी अपडेट मी तुम्हाला देत राहीन. आता पुढं आता काय ग्राउंड संपलं आहे. आता बघू, आता फायनली येईल 7 डिसेंबरच्या आधीपर्यंत. तोपर्यंत सगळ्यांनी सांभाळून घ्या आणि काही मनात शंका वापरू नका की मेडिकल कसं होईल काय नाही. सगळं ओके होईल, फक्त घाबरू नका मनात काय नाही. बिंदास जायचं आणि डॉक्टरला डिस्टर्ब करू नका. डॉक्टरला जर डिस्टर्ब केला तो आपल्या नांगूर लावतं, मग काय खरंच नाही आपलं मग. ठीक आहे, आणि जे कोणी आतापर्यंत जर व्हिडिओ बघत असतील 12 मिनिट झाले आता, तर भाऊ तो व्हिडिओ जास्त शेअर बी करा. आणि अशाच माहितीसाठी भावांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब लई कमी झाली आता एक 8-10 दिवसात. पहिलं कचकच वाढत होते, आता वाढत नाहीत. जर सपोर्ट करा. ठीक आहे, जय हिंद.